तू चालू नाही काढलं Yeah, good morning. Thursday, date 11/9/2008. My colleague Mr. Vivek, Chandan, Satish Katalkar, and last but not least, Mr. Mac. Today we are going to complete our journey. Starts from Mumbai, Sion. We have 2 Pulsar bikes with 150cc, and we are going to complete our first task to 60 to 70 kilometers. And our first task, which starts from here, and here we go. We are on the way, finding our task. Not yet found, dude. Just searching it, man. See the natural climate of Mumbai. Just moving on, just finding our ways, man, just finding our ways, and I am sure that we'll get it. Anandibai Pradhan Science College, Konkan Education Society. Right now we are in the Anandibai Pradhan Science College of Medical. So our colleague Mr. Satish Surve, Vivek Mistry, Chandan Katalkar, and the activity sir Mr. We are sitting with them and asking the permission for the MSF Safety Foundation rule to explain the students. And this professor is helping us to cover this project. Thank you. डिवायडर कुठेही नाही डिवायडर कुठेही नाही त्याच्यात वळण आहेत पावसामध्ये तर आम्ही मागच्या साईडला फक्त आता ह्या वळणामध्ये 25-26 ॲक्सिडेंट झाले. आता आम्ही 3-4 काम मग मी काय करतो लॉंग ड्रायव्हर सपोज ते त्यांच्या नशेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि त्या छोट्या गाड्यांना पाहत नाही म्हणजे पटकन मुलांचा गैरसमज होतो की आम्ही गाडी म्हणजे मुलांकडे एक साईल असेल. आता आम्ही परवा एक इन्स्पेक्टरचं आमच्याकडे एक लेक्चर अरेंज केलं त्यांनी पण तेच सांगितलं सेफ्टीसाठी म्हणजे रूल्स आपल्याला सगळे माहिती असायला पाहिजे. तर त्यांनी ते सांगितलं कधी ट्रिपल शिकतात किंवा कधीतरी ते झूम स्टाईलमध्ये करायला घेतात आणि मग मार्केटमध्ये पण लोकांना म्हणजे धोका पोहोचण्याचा संभव असणार इथे. मोस्टली ते यंगस्टरमध्ये हा प्रॉब्लेम जास्त आपल्याला दिसतो कारण एक इमेज असते बघितल्यानंतर करायला करतात.
त्यांना प्रोफेशनली ट्रेनिंग दिलं जातं. बरोबर. आणि त्यांच्या मागे काय टीचरचा सेट असतो. सेफ्टीमध्ये त्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत. 100% सेफ्टी असते. देन म्हणजे ॲक्सेस की मला असं म्हणजे मारलं गाडीवरून किंवा असं झोपवून आलं. बरोबर. मग अशाच गोष्टी ज्या लोकांना एकत्र करून ह्या गोष्टी करू नका. प्लस तिथे लांब जात आहे. एक 50 किलोमीटरच्या अंतर गाडी घेऊन जात आहे. तुमच्यावर कोणत्या गोष्टी पाहिजे तुला अशी जातात मग कधी गाडी खराब होते, कोणत्या केसेस होतात किंवा कुठल्या गोष्टीला प्राप्त आहे केव्हा थांबायचं, कुठल्या ठिकाणी थांबायचं. तर पर्सनल गोष्टी असतात ज्या काही करण्याच्या त्यासाठी गाडी रस्त्याच्या साईडला लावलं पाहिजे. निघून जातात मोठी गाडी कॅरी जे काय आहे बरोबर. आणि कधी कधी मुलांना ओव्हर कॉन्फिडन्स मी पास होऊ शकेल किंवा मी आय कॅन ड्राईव्ह. सेकंड थिंग रात्री आता आजपर्यंत जाणे ॲक्च्युली सेकंड म्हणजे थिंग म्हणजे आम्हीचा एक्सपिरियन्स झाला आजपर्यंतचा नॉलेज किंवा एक्सपिरियन्स होता. कारण त्याच्याशिवाय प्रॅक्टिकल लाईफमध्ये प्रॅक्टिकलच राहावं लागतं. बरोबर. थिअरी घेऊन त्याचा उपयोग होणार नाही. मग त्यासाठी मग आमचं त्यात सिलेक्शन झालं एवढ्या याच्यातून हे आमचं एक नशीब समजतं. म्हटलं जे आपल्याकडे आहे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि एक वेलफेअर वर्किंग आर्ट टीम करून आम्ही हे जे करतो. बाकी याच्यातून काही केलं तर ते आणखी चांगलं आहे. त्यांचं पण एक थिंकिंग आहे की आपल्यासारखीच लेवल. आणि तुमच्या सगळ्यांपैकी मोटार बाईकच्या संदर्भात काही टिप्स देऊन देणार आहेत. आपण ते सगळे ऐकूया. तुम्हाला काही त्याबद्दल प्रश्न असतील त्यांना विचारूया, इंटरॅक्शन करूया तर ते चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती देऊ शकतील. आणि सॉरी मला तुमचं माझं नाव माहिती आहे. मी काय जास्त बोला तर तुम्ही ऐकून सुरू तरी चालेल. Hello, good morning sir. I'll just proceed. This is my colleague Vivek, Chandan and Mukund. Basically, आपल्या काय वयाच्या तुम्ही आणि इथे काय आम्ही कुठून मोठं काही कामगिरी किंवा तुम्हाला काही मोठं काही देण्यासाठी आलं किंवा एक ॲक्च्युली तुम्ही आमच्यासाठी एक थांबले तिथे आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट. ॲक्च्युली जे आता बोलणार आहोत जे तुम्हाला सांगणार आहोत आपण एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे फक्त फायनल आहोत की जीवनाचा एक्सपिरियन्स किंवा जे काही क्षण आणि प्रत्येक माणसाला एक क्षण मिळवलं जगण्यासाठी मारण्यासाठी तुम्ही स्वतः अनलिगल ड्रायव्हिंग म्हणतो का does this stunt on the bike like wheelie, 360 degrees, skate, smoke, backspin and all. So our lecturer Mr. Satish Surve is going to give him some advice for that thing through our MSF Motorcycle Safety Foundation. बेसिक काय करायला पाहिजे की काय करणार त्याबद्दल फक्त बोलू. आता याच्यामध्ये सर्वच ड्रायव्हिंग करता तुम्ही तर तुम्ही बेसिक कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या जवळ ठेवा. Very good. एकेकाने बोला मला वाटायला की मी त्या आंबुलांकडे नर्सरी आणि काय काय सांगितलं बघा. एकचं लायसन, हेल्मेट, जॅकेट, गॉगल आणि हँडग्लोव्ह. म्हणजे माझ्यामध्ये
एवढंच नाही की बेसिक आपण कुठल्या गोष्टी वापरतो, त्याच्यापेक्षा बेसिक गोष्टी आहेत की स्वतःची गाडी आणि गाडीमध्ये असलेल्या गोष्टी जसं एअर, गाडीची कंडिशन, सस्पेन्शन, टोक ऑइल, ब्रेक ऑइल, टायर, त्या सर्व गोष्टी पहिल्या टेल लाईट राईट लेफ्ट किंवा त्या मध्ये असेल राहा किंवा हेडलाईट कंपनी या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी मित्र स्वतःकडे लोक बघण्यापूर्वी हेल्मेट वगैरे जॅकेट हे फुल तुकाराम बाबूराव कदम कॉलेज, खेड, completing our third task. मित्र जरा एक लावले 2 मिनिटं आहे मित्र 2 मिनिटं आहे 2 मिनिटं 2 मिनिटं हा तू नाव काय तुझं ते सगळं सांगते मला मी MSFB अशी ऑर्गनायझेशन आहे मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन काय झालं मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन कोणासाठी आहे जे बाईक ड्राईव्ह करतात रस्त्यावरती रोडवरती जे गाडी चालवतात त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे रूल्स आणि रेग्युलेशन्स त्यांनी बनवले ह्या गोष्टी तुम्ही कॅरी करा त्या तुम्ही हा जेव्हा प्रवासाला जाता किंवा एक नॉर्मल ड्रायव्हर किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या जवळ आपल्याला त्या गोष्टीची एक लिस्ट आहे ती MSFनी प्रोव्हाइड केलेली आणि ती सर्वांना कॅरी करायची असते आणि त्या कंपल्सरी गोष्टी असतात MSFची इस्टॅब्लिश म्हणजे स्थापना MSF कुठे कोणी ऐकलं 1979 मध्ये त्याची स्थापना झाली ऑर्गनायझेशनची आणि याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स www.msf.org या वेबसाईटवरती मिळेल इंटरनेट जर तुम्ही सर्च करताय वेबसाईटचं नाव सांगा www.msf.org लिहून ठेवा पाहिजे ठीक आहे लिहून ठेवा आणि जेव्हा नेट सर्च करा तुम्ही तेव्हा या साईडला व्हिजिट द्या नक्कीच मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन त्यामध्ये व्ह्यूज आहेत तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल तुम्हाला MSF बद्दलची. तुम्हाला गाईडलाईन मिळेल त्यामध्ये कशी गाडी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही 50 ते 100 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जो तुम्ही प्रवास चालू करता कधी असे पिकनिक ॲज अ किंवा कुठे कोणाकडे जायचंच ठरवलं तर त्यावेळी तुम्हाला कुठले प्रिकॉशन घ्यायचे असतात म्हणजे तुम्ही काय घेऊन गेलं पाहिजे जाता www. त्याबद्दल तुम्हाला ही प्रॉपर माहिती तुम्हाला MSF.org या साईडवर तुम्हाला भेटेल. ठीक आहे तुमच्याकडे कोणाकडे लायसन्स नाही तर पण गाडी चालवतात किंवा शिकतात तोपर्यंत 18 तुम्हाला सर्वांना पूर्ण असेल तोपर्यंत लायसन्स करून घ्या आणि प्रॉपर ट्रेनिंग खाली गाडी शिका ओके आणि त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी कॅरी करायच्या असतील ते वेळ तुम्हाला एक्सप्लेन करायचं ओके काही प्रश्न असेल ते तुम्ही त्यांना विचारा हां तर गाडी चालवताना 50 किलोमीटर लांब जायचं 50 किलोमीटर मिनिमम मग तुम्ही कुठल्या वस्तू कॅरी करता स्वतःमध्ये एखाद्या रात्रीच्या वेळेला तुम्हाला प्रवास करायचा दिवसा करायचं काय काय कॅरी बरं चांगलं काय नाही तुम्हाला कोणाला येते मित्रा सगळं आपल्या माणूस पण त्याच्याही पलीकडे एका गोष्टी अशा आहेत की फर्स्ट एड बॉक्स असावा कारण का कधी ॲक्सिडेंट होतं आपलं कधी इनकेस आणि प्रॉब्लेम झाले आपल्याला तर तत्काळ मेडिसिन आपल्याकडे असल्या पाहिजे अँटीबायोटिक असलं तर आपण ॲटलिस्ट थोडा पल्ला गाठून डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जसं हेल्मेट नेसेसरी आहे किंवा गाडीचे कागदपत्र नेसेसरी आहे लायसन्स नेसेसरी आहे त्याचप्रकारे टूल बॉक्स नेसेसरी काही प्रॉब्लेम येतो आहे माझ्या गाडीचं म्हणजे रस्त्यामध्ये मला माहिती आहे की आता इथून मला 15 किलोमीटरशिवाय जावं आहे त्यामुळे तिथे गेल्याशिवाय मी काय करू शकणार नाही तर त्यावेळी तुम्ही काय करा सेफ्टी टूल बॉक्स असणं गरजेचं टॉर्च जसे बोलले तर रात्रीच्या वेळेस मी चाललो आहे आणि गाडीची समजा हेडलाईट बंद पडली मग त्यावेळी तुम्ही काय करा स्वतःकडे सेफ्टीसाठी ह्या गोष्टी असतात त्याचप्रकारे दुसरा पॉईंट म्हणजे की आपल्याकडे काहीतरी खाण्याच्या वस्तू थोडं एक बेसिकचं पॅकेट ग्लुकोजचं वगैरे कारण का काही प्रॉब्लेम आला मला तुमच्या रस्त्यात जाताना भूक लागली मला माहिती आहे की मध्ये रस्त्यात काय नाही कारण असे पण प्रवास होतात आणि हे तुमच्या इथे जवळ आहेत म्हणून गोष्ट वेगळी आहे काही काही असे प्रवास होतात की 15-20 किलोमीटरशिवाय काय भेटत नाही आणि त्यामध्येच जर मला काही माझं ॲक्सिडेंट झालं प्रॉब्लेम झाला तर मला खाण्याच्या वेळी प्रॉब्लेम
मोस्टली जर तुम्ही बघता की रस्त्यात ॲक्सिडेंट होते पण गाडीवाले थांबत नाही. आपल्याला ते हेल्प करत नाहीत कारण का त्यांच्यावर प्रॉब्लेम क्रिएट होणार, मग केस होणार, मग मला तिथे जावं लागेल. त्याच्यासाठी स्वतःला प्रिकॉशनमध्ये राहणं गरजेचं आहे. त्याचप्रकारे तुम्ही हा जरा हा पहिला पॉईंट की आपलं एक बेसिक स्टेज झाली. त्यानंतर तुम्ही स्वतःच्या प्रिकॉशन काय काय वापरता. तुम्ही गाडीवर बसला तर तुम्ही तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी वापरता. हेल्मेट, गॉगल, त्यानंतर जॅकेट, कधी फुल पॅन्ट किंवा शॉर्ट घालून काय काय लोक मिळतात. फोटो घेतला जाईल आणि मनाचा नोट डाऊन केला जाईल. जाणून घ्यायचं किंवा एमएसएफ काय आहे. जसे आज आम्ही इथपर्यंत आलो तर तुम्ही पण कुठेतरी जाऊ शकता किंवा काही. कोणाला क्वेश्चन आहे? किती राहिली नाव काय? आर्नोल्ड विक्रेडिट. कोणालाच नाही आहे ना. मित्र आहे फर्स्ट ऑफ ऑल आम्ही इथे विचार आणि मोटरसायकल ब्रेक. ॲक्च्युली एमएसएफ हा एक ब्रँड आहे, इंटरनॅशनल लेवलचा ब्रँड आहे. मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन ही जनजागृती म्हणजे कसं वेलफेअर वर्क आहे की लोकांपर्यंत जाऊन लोकांना तुम्ही त्यासाठी तुम्ही स्वतः प्रिपेअर्ड असले पाहिजे. आता हा मी मुंबईत बॉम्बे टू गोवा त्यामध्ये येणारे जे प्रत्येक भेट द्यायचे त्यांना सांगायचं. एक ऑर्गनायझेशन आहे की ऑर्गनायझेशनसाठी आम्ही काम करतो. त्याला स्पॉन्सर केलेलं आहे रोडीज वगैरे हा एक खेळाचा प्रकार. त्याला पण मोटरसायकल ब्रिज स्पॉन्सर केलं स्पॉन्सर केलं. जसं बोलतो ना गाडी आपण घेतो बजेट त्याच्यामध्ये पण किती हे आहे की डिस्कवर आहे, स्प्लेंडर आहे, सॉरी 150 आहे, 220 आहे, 200 आहे. पण बजाज काय ब्रँड बजाज जेव्हा ब्रँड आणि आम्ही पण बजाज ब्रँड आम्ही त्याच्यात टार्गेट B.Ed इन्स्टिट्यूट तालुका खेड डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. पिन नंबर इज 415721. आता कोणत्या पार्सल काळजी करावी नाव कोणत्या बोर्डला कुठलं कॉलेज नाव वगैरे कोणी एकाने किती सांगितलं कोणत्या बोर्डला आणि नाव एकाच कोर्स आहे. My name is Sagar Mahade, chemistry, faculty, B.Ed इन्स्टिट्यूट. बस ठीक आहे. गुड मॉर्निंग वन सेकंड. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. म्हणजे मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन सेफ्टी सर सेफ्टी सुरक्षा रिगार्डिंग वॉट सेफ्टी रिगार्डिंग वॉट अबाउट मोटरसायकल. कोण सांगतं एमएसएफ सांगतो की तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. मोटरसायकल जर तुम्ही ड्राईव्ह करता ऑन रोड तेव्हा कोणत्या गोष्टीची प्रिकॉशन कोणत्या गोष्टीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे ते कोण सांगतं. तुमचे हे प्रश्न जर असतील ना काही प्रश्न त्याच्यामुळे सोल्युशन तुम्हाला एमएसएफ करून नक्की मिळेल. म्हणजे आम्ही ते प्रमोट करतो मोटर बीट ज्या ऑर्गनायझेशन. मित्रांनो माझं नाव विवेक आहे आणि आपण गाडीचे सर्व चालवायचे म्हणून पण त्याचे रूल्स काय आहेत रेग्युलेशन काय आहे हे सांगतो. मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन तुम्ही कशा प्रकारे स्वतःची काळजी घ्याल आणि तुमच्या गाडीची काळजी घ्याल आणि इतर लोकांची काळजी घ्याल ह्या गोष्टी एमएसएफ नाही. आम्ही फक्त एक गृह आहोत की त्यांच्या एमएसएफ फ्रेंडली बोलाय लागू नका. फ्रेंडली बोलायचं फ्रँकली सांगा आम्ही काय माता आम्ही काय तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन आहात त्यामुळे समान
कोणत्या वयाच्या व्हेरी गुड. एमएसएन आपल्याला काही नियम सांगते कोणत्या गोष्टी तुम्ही गाडी चालवताना केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी करायला नको किंवा त्या प्रोहिबिटेड आहे. ते रूल्स आणि रेग्युलेशन त्याच्यात आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही वेगवेगळ्या कॉलेजला व्हिजिट करतो. तर त्यामध्ये सगळी गोष्ट अशी की किती जणांचे लायसन्स आहे जी लिगली ड्रायव्हिंग आहे. हात वर करा सर्वांनी. रेटेड आहे कोण वन अच्छा. आणि याच्यामध्ये किती अनलिगल गाडी आहे? म्हणजे लायसन्स नसून गाड्या पण चालवतात. मित्रांनो की ड्रायव्हिंग लायसन्स भरपूर इम्पॉर्टंट आहे काही गोष्टीसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी. जर कुठे अटक असते आता हा नाही पोलिसांनी तुम्हाला पकडण्यात काय, पण एखाद्या ऍक्सिडेंट झाले तर तुमच्याकडे काही नसेल तर लायसन्स वरती तुमच्या घरचा पत्ता मिळू शकतो. हे मात्र लक्षात ठेवा, लायसन्स भरपूर इम्पॉर्टंट आहे. पहिल्यापासून तुम्ही लायसन्स काढून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे गाडीमध्ये तुम्ही फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला ग्रुप राहायला बोलला तुम्ही, काही लोक सिंगल प्रवास करतात, काही ग्रुप नाही करतात. तर तू ग्रुपमध्ये फिरताना काय काय घेतो, काय काय म्हणजे बेसिक वस्तू जवळ येऊन गाडी करतात म्हणजे म्हणजे मेन थिंग आहे की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी असे किती गोष्टी आहेत की जे बेसिक आहेत, माणसाला बेसिक लागतात गाडी चालवताना. म्हणजे बाईक चालवण्यासाठी उद्योगी लागतात. मग एक कन्सेप्ट झाला, एक हेल्मेट झाला, अजून सध्या लागते का पाणी लावण्यामध्ये पावसाळ्यात काय लागतं, काय लागतं बस एवढं माहिती काय. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहे की तुमच्याकडे काही महिन्यात पहिली गोष्ट म्हणजे टूल बॉक्स त्यानंतर बॉक्स त्यानंतर एक टॉर्च की जेव्हा समजा कधी ॲक्सिडेंट गाडी करतोय आणि अचानक माझी एरियात जाते किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट होतो तर माझे टॉर्च ओके. त्याचे टूल पॅकेट जेव्हा तुम्ही 50-50 किलोमीटर जातं एक दिवस मात्र एक गाव किंवा किती किलोमीटर संबोधलं जातात काय काय. I'm also getting involved in those tutors and attending the lectures. इंडिकेटर लाईट असे जे गोष्टांमध्ये पूर्ण डिटेल लावली मिळेल तुम्हाला. त्याच्यासाठी मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशनची www.msf.org ते तुम्हाला ट्रेन वगैरे त्याचं लिहून घ्यायचं आहे. मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन आता डायरेक्ट क्वेरी विचार पण करतात. ऑनलाईन करतात ना सर्व इंटरनेट किती जण करतात नेटवर किती जण असतात इंटरनेट बोलायचे इन्शुरन्स लोकल ना 100-200 रुपीज घ्यायचे तर गाडी चालवायसाठी इन्शुरन्स कंपल्सरी असते. इन्शुरन्स काढलं एक परफेक्ट इन्शुरन्स मॅडममध्ये कोणाचं तरी त्यानंतर तेही जरा बेसिक गोष्ट आहे. कारण म्हणजे एक मिनिट त्यांची होतो कधी काय होईल ना ते कोणी सांगू शकत नाही बरोबर. त्यामुळे जेव्हा ॲक्सिडेंट होते तेव्हा तू तुझा हेल्मेट घातलेला आहे त्यामध्ये सर्व लोक होते ना. आजकाल कंपल्सरी बॅन आहे बॉम्बे साईडला की तुम्ही जर लोकल हेल्मेट वापरत असाल नाही तिथून मी घरात झालं त्यामुळे मी तुम्हाला मोठ्या बाईक चालवता एकदा प्लॅन जरा भेट होते आता मी लक्षामध्ये मी तुम्हाला वापरत आहे लॉकअप न्यूज तुला वाटत चांगले आहे आधीच नाही आजची न्यूज आहे. लोकल हेल्मेट जेव्हा वापरला तर ट्रेनचे त्यात गुण होते. त्यामुळे आपण पॉईंटमध्ये येतो की आपल्यामुळे आपल्याला काही वाईट गोष्टीमुळे जे आपल्या घरच्यांना काही भेटणार असते आपल्या बॉडी काय केलं
We are asking the queries to the students regarding their bike experience, driving experience. We are asking one query for our MSF Foundation organization colleague Mr. Ravi and Vivek is explaining in the how to ride the bike. म्हणजे कुठल्या प्रकाराने इंजिन लॉक म्हणजे कुठल्या प्रकाराने? इंजिन लॉक म्हणजे एखाद्या त्याला गाडी बंद पडते तर इंजिन लॉक होतं. ओके. तेव्हा काय करायचं? बंद पडल्याने इंजिन लॉक होतो म्हणून समजलं नाही मला. इंजिन लॉक म्हणजे मोठी आपल्याला एक पेट्रोल पंप 160 हा आरपीएम असला पाहिजे तासांचा. म्हणजे त्याची सांगितल्याप्रमाणे 40चा 40 लेवलला 44 किलोमीटर पर आवर 40 किलोमीटर पर आवर म्हणजे तासाला 40चा वेग तुम्हाला असला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला 120 to 150 आरपीएम तुम्हाला 20चा आरपीएम तुम्हाला मिळेल. ओके. फर्स्ट थिंग टाइम टू टाइम सर्व्हिसिंग, त्यामुळे इंजिन फ्री राहते, लॉक नाही होत. लॉक प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे टाइम टू टाइम सर्व्हिसिंग करा. म्हणजे गाडी 500 ते 1000 किलोमीटर रेंज झाली थोडी ती काही सर्व्हिसिंग ऑइल चेंज करून द्यायचं. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही आता बोलताय मला की हा प्रॉब्लेम असा की काय पण तो प्रॉब्लेम तुम्ही करताच क्रिएट करायचा कशाला आपण मी कधी असतो तुम्हाला गाडीवर जेवायला ड्रिंकिंग वगैरे अल्कोहोल वगैरे ड्रिंक करून कोण कोण ड्राईव्ह करतो? You know what the meaning of doping? Doping. Side effect of it. Just because of something or whatever. Tablet. Injection. Avoid that. कोणत्या प्रकारचे म्हणजे कोणत्या प्रकारचे डोपिंगचे प्रकार वेगळे आहेत. त्यामध्ये सांगते डोपिंग वेगळी प्रोहिबिटेड फॉर रायडर. Now we are starting our quiz round, MSF Foundation. My colleague Mr. Satish Surve will ask one question on behalf of MSF, and those who give the answer will get a surprising gift. What is primary safety? Primary safety when you ride. जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा प्रायमरी सेफ्टी असते तुमच्या आपण कोणतं काम आहे जे पहिल्यांदा करू शकता गाडी चालवता. Yes. रोड आहे मी 70-80 किलोमीटर पर आवर चाललेलो आहे आणि निसर्ग मला पटकन त्यामध्ये खड्डा दिसला तर पटकन काय करतो प्रायमरी सेफ्टी फॉर रायडर प्रायमरी सेफ्टी फॉर रायडर कोणती वस्तू यूज करतो गेअर कंट्रोल यापेक्षा एकदम सोपं आहे. मला दिसतोय खड्डा 70 किलोमीटर चाललं स्पीड आणि समोर मला सगळ्या दिसत रस्त्याकडे त्यानंतर हवा घेऊन होता
ओके आपण स्टँडर्ड गुणांतर भेटायचं त्यासाठी तू काय करणार पहिल्यांदा राईट वेळ यू टीच द करेक्ट आन्सर Winner for the quiz is the man who is standing. And the very handlebar is the correct answer. Primal option है गाड़ी के सेफ्टी सेटिंग हमारा दिसतोय त्याला त्याला एअर चेंज करून प्लस करून हे हँडलबार मध्ये प्रायमल ऑप्शन आहे जर तुम्ही जस्ट एक थोडा 30 फुटे मिनिट मोडू शकता तुम्ही कसं करणार एक क्लच आणि ब्रेक दाबायचे ओके गिव मी बॅक These are the students of B.Ed Institute. He is holding the MSF Foundation banner and they are fully agreed what are the rules should be followed by the riders. And here is the winner who is holding the ball. He is the quiz winner of MSF Foundation. Say 3 cheers for him. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! Thanks. This is a container fully loaded. Due to heavy rains, the accident can happen. So over here we also do a little road show regarding our MSF Foundation safety course for the bike. Sir, Vivek Mestri asking to the local public regarding the accident, how it happened. हे टाळण्यासाठी काय करायला लागलं एवढंच हे टाळण्यासाठी काय करावं लागेल गाडी आपल्या सतीश मधनं उठ. म्हणजे याच्यामध्ये बोला In this accident, the rider and the passenger both are died in this crash. Due to heavy rain, this accident happened. So we have explained to the local publics over here regarding this. We are from MSF Motorcycle Safety Foundation, how to ride the bike very safely. Right now we are in Ratnagiri, near college, Vidyaratna College of Information Technology. It is far 400 kilometers from Mumbai, and our colleague Mr. Satish Surve and Vivek Mestri had gone inside the institute to ask the permission regarding MSF Foundation course to explain some features, rules and regulations, how to ride the bike to the students. Thank you. Right now we are at Powers Bus Thanak. It's far 18 to 90 kilometers from Ratnagiri, and from here we are going to move ahead to Rajapur. Kilometers approximate 55 to 60 kilometers.
तुला एस येते. Right now we are at NH4 highway. काढून वर घे. बस बस बस. अरे बस. आपल्याला काय होतं 10 लाख रुपये 8 लाख कसे होते ही वृत्ती आपल्याला स्वामी समर्थांचा फोटो घे ना पुढे अरे 4-5 वर्ष आली. This is natural climate of Maharashtra. A very bright morning. काहीतरी बोला रे.
हायस्कूल हे गांजापूर ज्युनियर कॉलेज. सुरू गेला चालू. We are returning back on NH 17 Panji to Mumbai. बघा आम्ही एमएस थ्रू आम्ही भटकंतीच्या मार्गावरती आहोत. गणपतीपुळे बघा बघा. आणि हे आमची उलटी हिंज आहे. सगळी उलटी हत्ती आहे. कारण गो स्लो पुढून दिसलं पाहिजे. गो स्लो रीत वाक्य आहे. आणि हे पाठीमागे आहे बॅनर ॲडव्हेंचर. आणि अशा प्रकारे मुकुंद जटार येत आहेत. हे आमचे मुकुंद जटार कार्यकर्ते मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते मुकुंद जटार. हे आपले प्रॅक्टिकल दाखवणार आहे आपल्याला. स्टंट गाडीवरनं कशा उड्या मारायच्या, कसं पडायचा, कसा फोटो काढायचा. आणि खास करून सुर्वे, आज सुर्वेंची आम्ही लाईव्ह जलसमाधी दाखवणार आहे. बघा फोटो बघून घ्या. हिरो हिरा लाल, हिरो हिरा लाल. हा सतीश सुर्वे जात आहेत. आज यांचा मृत्यू दिन आहे. स्विंग बीच. अरे दिसलाच नाही काय. दिसलाच नाही बोलतो. अरे तो बोलतो दिसलाच नाही. परत स्टंट. आता नाही, आता बघ घेतला तो एका वाचतो. हे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे. एंट्रन्स आहे.